नमस्कार मित्रांनो, यापूर्वी जो व्हिडिओ आपण केलेला होता प्राचीन भारतातील महाजनपदे 16 महाजनपदे, तर या व्हिडिओला आपण खूप छान प्रतिसाद दिला। त्याच धर्तीवर आपल्याला आज मौर्यकालीन भारताचा विचार करायचा आहे। आपण MCQच्या माध्यमातूनच हा विचार करणार आहोत, म्हणजे आपल्याला लक्षात ठेवणं परीक्षेच्या दृष्टीने सोपं जाणार आहे। तर आपल्याला मौर्यकालीन भारताचा जसं आपण विचार करतो, म्हणजे चंद्रगुप्त मौर्य, बिंदुसार, त्यानंतर अशोक, त्यापूर्वी आपल्याला ग्रीक आणि एक इराण साम्राज्य जे होते त्याचा थोडासा अभ्यास आपल्या अभ्यासक्रमामध्ये आहे, त्यामुळे आपल्याला परीक्षेत त्यावर प्रश्न विचारले जातात। तर आपण आता काय करूया की सुरुवातीला इराण व ग्रीक साम्राज्य आणि त्यानंतर मग मौर्यकालीन भारत, आपण मौर्य राजघराणं, तर त्यांचा विचार करूया। तर प्रश्नाला सुरुवात करूया। पहिला प्रश्न आहे, इसवी सन पूर्व 6व्या शतकात इराणमध्ये मोठे साम्राज्य कोणी प्रस्थापित केले होते? इसवी सन पूर्व 6व्या शतकात इराणमध्ये कोणी स्थापन केलं होतं ते विचारले, तर त्याचं उत्तर आहे सायरस याने इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये इराणमध्ये मोठं साम्राज्य स्थापन केलं होतं इराणच्या भागामध्ये। तर हे जे साम्राज्य होतं ते वायव्य भारतापासून ते रोमपर्यंत आणि आफ्रिकेतील इजिप्तपर्यंत पसरलेलं होतं, हे लक्षात घ्या। तर हे माहीत असलं पाहिजे आपल्याला, ह्याही सीमारेषा विचारल्या जाऊ शकतात। तर ते जे साम्राज्य होतं सायरसनी प्रस्थापित केलेलं, तर ते साम्राज्य भारतापासून कोणत्या, तर वायव्य भारतापासून रोमपर्यंत आणि आफ्रिकेतील इजिप्तपर्यंत ते पसरलेलं होतं। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, इसवी सन पूर्व 518च्या सुमारास कोणत्या इराणी सम्राटाने भारताचा वायव्येकडील प्रदेश आणि पंजाबपर्यंतचा काही भाग जिंकून घेतला होता? तर इसवी सन पूर्व 518, आपण इसवी सना नंतर पुढे जातो आणि इसवी सन पूर्व काय होतं, आपण 536 असेल तर या ठिकाणी कमी होत जाईल ते, आणि मग आपण या ठिकाणी इसवी सनापर्यंत आलो की तिथून पुढे मग पुन्हा वाढत जाईल आपले इसवी सनाची मोजणी, हे लक्षात असू द्या। तर इसवी सन पूर्व 518च्या सुमारास कोणत्या इराणी सम्राटाने भारताचा वायव्येकडील भाग जिंकलेला होता पंजाबपर्यंतचा? तर त्याचं उत्तर आहे दारियुश। तर सम्राट दारियुशच्या काळात भारत आणि इराण यांच्यामध्ये मग राजनैतिक संबंध ज्याला आपण म्हणतो तेही स्थापन झाले होते। त्यातून व्यापार पण वाढला होता आणि कला क्षेत्रातील देवाणघेवाण देखील त्या काळामध्ये होऊ लागली होती, हे लक्षात घ्या। तर असाही प्रश्न जर तुम्हाला विचारला की कोणत्या सम्राटाच्या, इराणी सम्राटाच्या कार्यकाळामध्ये भारत आणि इराण यांच्यामध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले, त्याचबरोबर व्यापार आणि कला क्षेत्रातील देवाणघेवाण वाढली, तर त्याचं उत्तर आहे सम्राट दारियुशच्या काळात। त्याचा काळ कधी होता? इसवी सन पूर्व 518, हे लक्षात असू द्या। आणि हा कोणता सम्राट होता? तर इराणी सम्राट होता। आपण इराण आणि ग्रीक साम्राज्याचा विचार करतोय थोडक्यामध्ये। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, सम्राट दारियुशने, इराणी सम्राट होता, त्याच्या साम्राज्यात सर्वत्र कोणते एकाच प्रकारचे चलन लागू केले होते? चलन म्हणजेच काय, तर कोणत्या प्रकारची करन्सी त्यांनी लागू केली होती? तर मी बरेचदा रिपीट काही गोष्टी बोलत असतो मुद्दाम, की आपल्या त्या कानावर पडल्यानंतर पुन्हा आपल्याला त्याचा अभ्यास करण्याची गरज राहत नाही त्यासाठी। तर सम्राट दारियुशने त्याच्या साम्राज्यात कोणते एकच चलन किंवा करन्सी लागू केली होती? तर त्याचं उत्तर काय आहे? त्याचं उत्तर आहे दारिक। त्याचं नाव काय आहे? दारिक नावाची करन्सी किंवा दारिक नावाचं चलन, जे एकाच प्रकारचं चलन दारियुशने त्याच्या साम्राज्यात, म्हणजे कोणतं असेल ते साम्राज्य, तर इराणी साम्राज्यात लागू केलं होतं, हे लक्षात घ्या। मग आता एकाच प्रकारचं चलन लागू केल्यामुळे काय फायदा झाला असा प्रश्न आला, तर त्याचं उत्तर आहे की त्यामुळे काय झालं, व्यापार करणं सोपं झालं। एक प्रकारचं चलन असलं तर देवाणघेवाण करणं म्हणजेच काय, व्यापार करणं आपल्याला सोपं जातं। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, दारियुशच्या काळात राजधानीचे शहर म्हणून प्रसिद्ध असलेले पर्सिपोलिस हे ठिकाण कोणत्या देशात आहे? तर याचं उत्तर आहे इराणमध्ये आहे। कारण दारियुश हा कसा होता, इराणचा सम्राट होता, आणि इराणचा सम्राट होता म्हणजेच राजधानीचं शहर कुठे असणार आहे? इराणमध्येच। म्हणजेच हे पर्सिपोलिस हे जे राजधानीचं शहर म्हणून प्रसिद्ध होतं या ठिकाणी, तर ते कुठे होतं? इराणमध्ये होतं। आता प्रश्न असा येईल की दारियुशच्या काळात डॅश हे ठिकाण राजधानीचे शहर म्हणून प्रसिद्ध होते, तर ते कोणतं ठिकाण होतं? पर्सिपोलिस हे ठिकाण होतं, लक्षात घ्या। पर्सिपोलिस, आणि ते कुठं होतं? तर इराणमध्ये होतं, कारण दारियुश हाच मुळात इराणी सम्राट होता। तर अशा प्रकारे आपल्याला ही माहिती लक्षात आली असेलच। ग्रीक सम्राट अलेक्झांडर उर्फ सिकंदराने भारताच्या वायव्य प्रदेशावर किंवा वायव्य भागावर कधी स्वारी केली? वायव्य भाग भारताचा म्हणलं तर पंजाब, हरियाणा वगैरे हा प्रदेश या ठिकाणचा वायव्य भारत आपल्याला माहित आहे। तर कधी स्वारी केली त्याने, अलेक्झांडरने? तर त्याचं उत्तर आहे इसवी सन पूर्व 326। हा कालखंड तुम्ही असा जर मांडून घेतला, दारियुशचा असेल, सायरसचा असेल, तर तुमच्या लक्षात येऊन जाईल की आपल्याला हे लक्षात ठेवणं फारसं अवघड नाहीये ते। तर अलेक्झांडर किंवा सिकंदराने इसवी सन पूर्व 326 मध्ये भारताच्या वायव्य भागावर किंवा भारतावर स्वारी केली असं आपण म्हणू शकतो। आता या ठिकाणी काय झालं, त्यांनी स्वारी केल्यानंतर
काही स्थानिक भारतीय जे राजे होते त्यांनी त्याला लढा दिला आणि निकराचा लढा दिला त्याला, त्यामुळे त्याला अडथळा आला पुढे स्वारी करण्यामध्ये. तरीही पंजाबपर्यंत तो पोहोचला, या ठिकाणी पंजाबपर्यंत यशस्वी झाला. कारण त्यावेळेस भारत हा भाग होता असं नाही, तर भारताचाही प्रदेश याही पुढे होता. त्यावेळेस पाकिस्तान, अफगाणिस्तान वगैरे भाग भारतामध्येच समजला जायचा. तर मात्र या स्वारीत त्याच्या सैनिकांना काय झालं, हालापेष्टा भारतीयांनी त्याचा निकाराने प्रतिकार केला त्या ठिकाणी. आपल्याला माहित आहे पुरू राजा वगैरे, तर त्यांना मायदेशी मग जाऊ वाटू लागलं, कारण ते अनेक वर्ष झाले जग जिंकण्याच्या उद्देशाने बाहेर पडलेले होते. मग त्यांना वाटू लागलं आता परत जावं, कारण आत्तापर्यंत त्यांना अडथळा आला नव्हता इतका मोठा. आणि मग त्यांनी काय केलं, शेवटी सिकंदराविरुद्धच बंड पुकारलं. त्यामुळे मग सिकंदराला काय झालं, माघार घेणं भाग पडलं. त्यामुळे हा भाग आपला भारताचा वाचला त्याच्या आक्रमणापासून. तर त्याला कारणीभूत देखील आपल्या इथलेच काही स्थानिक राजे होते ज्यांनी निकराने लढा दिला. आपण ज्याला म्हणतो ना, पौरव तू मला राजाप्रमाणे वागव, असं राजा पुरू म्हणाला होता सिकंदरला कैद झाल्यानंतर वगैरे. तर याच गोष्टी त्या संबंधित आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, सिकंदराने सिंधू नदी ओलांडून कोणत्या शहरात प्रवेश केला? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. पहा, सिकंदराने कोणती नदी ओलांडली? तर सिंधू नदी ओलांडली. हेही लक्षात घ्या, कारण पुस्तकामधल्या प्रत्येक ओळीवर प्रश्न तयार होतो आणि आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. तर सिकंदराने सिंधू नदी ओलांडून कोणत्या शहरात प्रवेश केला? तर त्याने तक्षशिला या शहरात प्रवेश केला. आता हे तक्षशिला ठिकाण या ठिकाणी आहे, तुम्ही झूम करून पाहू शकता. तर तक्षशिला कुठे आहे? तर ते या ठिकाणी आहे, लक्षात घ्या. त्याने नदी कोणती ओलांडली? तर सिंधू नदी. या ठिकाणी ही सिंधू नदी तुम्हाला दिसते. तर सिंधू नदी ओलांडून त्यांनी तक्षशिला येथे या शहरामध्ये त्यांनी प्रवेश केला. हा प्रश्न येऊ शकतो यंदा देखील. पुढचा प्रश्न आहे, सिकंदराने भारतातील जिंकलेल्या प्रदेशांच्या व्यवस्थेसाठी नेमलेल्या ग्रीक अधिकाऱ्यांना काय म्हटले जाईल? तर त्याचं उत्तर आहे सत्रप असं म्हटलं जाईल. हे नृप म्हणजे राजा, श्रेष्ठी, अमात्य भारतीय शब्द आहेत, तर सत्रप म्हटलं जायचं. आता या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या, ते सत्रप जे होते ते कोण होते? तर ते ग्रीकच होते, हे लक्षात घ्या. नाहीतर सत्रप म्हणून कोणाला नेमला असा प्रश्न आला तर आपण भारतीय, इराणी, इराकी वगैरे असे नावं नाही. तर सत्रप हे कोण होते? तर त्याच्यासोबतचेच ग्रीक लोक होते, ज्यांना त्यांनी जो काही प्रदेश जिंकलेला आहे त्यांनी भारतातला, तर त्यांच्या व्यवस्थेसाठी नेमलं. त्यांना काय म्हटलं जायचं? सत्रप असं म्हटलं जायचं, हे लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न, सिकंदराचा मृत्यू इसवी सन पूर्व 323 मध्ये कोणत्या ठिकाणी झाला? तर त्याचं उत्तर काय आहे? बॅबिलॉन येथे झाला. तर हे स्थळ कुठे आहे? तर आजच्या इराकमध्ये आहे. या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या, हे स्थळ आजच्या इराकमध्ये आहे, बॅबिलॉन हे स्थळ. तर सिकंदराचा मृत्यू कुठे झाला? इसवी सन पूर्व 323 मध्ये. कुठे झाला? तर बॅबिलॉन येथे झाला. हे बॅबिलॉन ठिकाण कुठं आहे? तर आजच्या इराकमध्ये आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, सिकंदराच्या आगमनामुळे कोणत्या कला शैलीचा उदय झाला? तत्पूर्वी एक लक्षात ठेवा की सिकंदर भारतावर जो स्वारी करून आला तो 326 मध्ये आला आणि त्याचा मृत्यू झाला तो 323 मध्ये झाला, हे लक्षात असू द्या. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की इसवी सन पूर्वची मोजणी आपण कशा प्रकारे करायची आहे. या दिशेने ते वाढत जाईल आकडा, जेव्हा इसवी सनानंतरचा आकडा या दिशेने वाढत जाईल, हे लक्षात ठेवा. तर 326 मध्ये त्यांनी आपल्या भारतावर आक्रमण केलं, 323 मध्ये त्याचा मृत्यू झाला. पुढचा प्रश्न आहे, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, सिकंदराच्या आगमनामुळे किंवा स्वारीमुळे कोणत्या कलाशैलीचा उदय झाला? तर त्याचं उत्तर आहे गांधार कलाशैलीचा उदय झाला, हे तुम्ही लक्षात असू द्या. कारण काय झालं की सिकंदराने ज्यावेळेस भारतावर आक्रमण केलं तेव्हा ग्रीक मूर्तिकला विकसित पावलेलीच होती, भारतीय कला देखील विकसित पावलेली होती. तर ह्या ग्रीक मूर्तिकलेचा भारतीय कला जगतावर प्रभाव पडला आणि त्यातूनच पुढे काय झालं, गांधार नावाच्या कलाशैलीचा उदय झाला, हे लक्षात घ्या. ग्रीक राजांची नाणी कोणत्या वैशिष्ट्यामुळे ओळखली जात होती किंवा प्रसिद्ध होती? तर त्याचं उत्तर काय आहे? नाण्यावर राजाचे चित्र आणि दुसऱ्या बाजूला ग्रीक देवतेचे देखील चित्र असे. म्हणजे काय, जे काही नाणं होतं या ठिकाणी तुम्ही पहा चित्रामध्ये, तर या नाण्यावर जो राजा नाणं पाडत होता किंवा कोरत होता तर त्याचं चित्र असायचं एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या ग्रीक देवतेचं चित्र देखील असायचं. त्याचबरोबर त्या नाण्यावर त्या राजाचं नाव देखील असायचं. इतर पर्याय मी काही वाचत नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होतो त्यामुळे. आणि नाण्याचा आता या ठिकाणी चौकोनी आकार म्हटलाय, पण ती नाणी गोल आकाराचीच असायची, तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी आपण पाहिलं इराणी आणि ग्रीक राजवटी पाहिल्या. आता आपला मौर्यकालीन भारत या ठिकाणी सुरू होतो, त्यावरील प्रश्न आता पाहूया आपण. अतिशय महत्त्वाचे प्रश्न पाहूया. तर मौर्य साम्राज्याचा संस्थापक कोण होता असं आपल्याला विचारलं या ठिकाणी. तर त्याचं उत्तर आहे चंद्रगुप्त मौर्य. आता गुप्त घराण्यामध्ये देखील चंद्रगुप्त होते, हे लक्षात ठेवा. परंतु आता आपल्याला मौर्य साम्राज्य सुरुवातीचं आहे, आपण त्याचा विचार करतोय. तर मौर्य साम्राज्याचा संस्थापक कोण होता? तर चंद्रगुप्त मौर्य हा
मौर्य घराण्याचा, मौर्य साम्राज्याचा संस्थापक होता. चंद्रगुप्त मौर्याने मौर्य साम्राज्याची स्थापना केली होती. मग त्यांनी ती स्थापना करताना काय केलं होतं की जी मगध नरेश होता किंवा मगधचा जो राजा होता, नंद वंशाचा राजा होता, त्याचं नाव काय होतं, धनानंद असं नाव होतं. तर अतिशय जुलमी राजवट होती त्याची. तर त्या राजवटीला लोकही कंटाळले होते. तर त्याचाच जो काही असंतोष होता त्या राज्यामध्ये, तर चंद्रगुप्त मौर्याने काय केलं की त्याचा पाडाव केला. कोणाचा केला? नंद राजाचा, धनानंदचा पाडाव केला. हाही प्रश्न येऊ शकतो. तर इसवी सन पूर्व त्यांनी काय केलं, मग 325च्या सुमारास, आता हे इसवी सन तुम्ही एका कागदावर जर या पद्धतीने लिहून ठेवलं आहेत अशा पद्धतीने की सम्राट अशोकची स्वारी, त्यानंतर मग चंद्रगुप्त मौर्याने केलेली राज्याची स्थापना, पुढे अशोक वगैरे, तर तुमच्या ते लक्षात राहणं सोपं जाईल. तर धनानंद याच्या जुलमी राजवटीला तर लोक कंटाळले होते. त्याचा पाडाव करून चंद्रगुप्त मौर्याने काय केलं की इसवी सन पूर्व 325, ईसा पूर्व 325च्या सुमारास मगधावर स्वतःची सत्ता त्यांनी प्रस्थापित केली. हे लक्षात ठेवा. तर पुढचा प्रश्न आहे, धनानंदाचा नाश करून चंद्रगुप्त मौर्याने सत्ता स्थापन केली. आपण पाहिलं याचे कथानक कोणत्या संस्कृत नाटकात उलगडले आहे. आता एका प्रश्नात अनेक प्रश्न तयार होतात, हेही तुम्ही लक्षात असू द्या. तर ते नाटक आहे मुद्रा राक्षस. पुढचा प्रश्न आहे, मुद्रा राक्षस या नाटकाचे लेखक कोण आहेत. तर याचं उत्तर आहे विशाख दत्त. विशाख दत्त याने मुद्रा राक्षस हे नाटक लिहिलंय. धनानंदाचा पाडाव करून चंद्रगुप्त मौर्याने जी सत्ता स्थापन केली त्याचं वर्णन या नाटकात आहे. आणि हे नाटक कोणत्या भाषेत आहे असं जर विचारलं आपल्याला तर ते संस्कृत भाषेमध्ये आहे, हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, विशाख दत्त लिखित मुद्रा राक्षस या नाटकात चंद्रगुप्त मौर्याने सत्ता स्थापन करण्यात कोणाच्या योगदानास विशेष महत्त्व दिले आहे. तर याचं उत्तर आहे आर्य चाणक्य उर्फ कौटिल्य. आपल्याला हे नाव माहिती आहे. कौटिल्याचं अर्थशास्त्र हा ग्रंथ प्रसिद्ध आहे आणि राजकीय व्यवस्थेशी संबंधित असलेलाच हा ग्रंथ आहे. आर्य चाणक्याचं योगदान महत्त्वाचं आहे चंद्रगुप्त मौर्याने सत्ता स्थापन करण्यात, असं वर्णन विशाख दत्त लिखित मुद्रा राक्षस या नाटकामध्ये केलेलं आहे, हे लक्षात ठेवा. थोडक्यात काय, तर आर्य चाणक्य उर्फ कौटिल्य हा चंद्रगुप्त मौर्याला समकालीन होता असं देखील आपल्याला म्हणता येईल. पुढचा प्रश्न आहे, सेल्युकस निकेटर हा कोणाचा सेनापती होता. याचं उत्तर आहे सिकंदर. सिकंदरचा सेनापती होता सेल्युकस निकेटर हा, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, मेगास्थेनिस हा कोणाचा राजदूत चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात राहिला होता. या ठिकाणी याचं उत्तर आहे सेल्युकस निकेटर. सेल्युकस निकेटर हा सिकंदराचा सेनापती होता, हे आपण पाहिलं. आणि याचा राजदूत होता मेगास्थेनिस, जो की चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारामध्ये वास्तव्यास होता. तर मेगास्थेनिसचं काय महत्त्व आहे हे आपण पुढच्या प्रश्नामध्ये पाहूया. मात्र एक लक्षात ठेवा, सिकंदरचा सेनापती सिकंदर आहे, त्याचा सेनापती होता सेल्युकस निकेटर. निकेटरचा राजदूत होता मेगास्थेनिस आणि मेगास्थेनिस हा चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारामध्ये वास्तव्यास होता. पुढचा प्रश्न आहे, मेगास्थेनिसने लिहिलेल्या ग्रंथाचे नाव काय आहे. तर याचं उत्तर आहे इंडिका. इंडिका हा जो ग्रंथ आहे तो मेगास्थेनिसने लिहिला होता, जो की सेल्युकस निकेटरचा राजदूत होता चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारामध्ये, आणि इंडिका नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे, हे लक्षात ठेवा. या ठिकाणी अर्थशास्त्र आपण पाहिलं आताच की कौटिल्याचं होतं. पुढचा प्रश्न आहे, चंद्रगुप्त मौर्याने जुनागड जवळ बांधलेले धरण कोणते, म्हणजे त्याचं नाव काय आहे. तर त्याचं उत्तर काय आहे, सुदर्शन धरण. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, चंद्रगुप्त मौर्याने शेवटी कोणत्या ठिकाणी राजपदाचा त्याग केला. तर याचं उत्तर आहे श्रवणबेळगोळ, कर्नाटक. जैन परंपरेनुसार असं मानलं जातं की चंद्रगुप्त मौर्याने जैन धर्माचा स्वीकार केला होता. शेवटी आयुष्याच्या शेवटी त्यांनी मग राजपदाचा त्याग केला आणि उरलेलं आयुष्य तो कर्नाटकमधील श्रवणबेळगोळ येथे त्यांनी व्यतीत केलं शेवटचं आयुष्य, आणि तेथेच त्याचा मग मृत्यू झाला. तर त्यांनी शेवटी कोणत्या ठिकाणी राजपदाचा त्याग केला असं जर विचारलं गेलं तर श्रवणबेळगोळ म्हणावं लागेल आपल्याला. त्यांनी राजपदाचा त्याग केल्यानंतर त्यांनी याच ठिकाणी वास्तव्य केलं आणि तेथेच त्याचा मृत्यू झाला होता. त्यांनी कोणता धर्म स्वीकारला तर जैन परंपरेनुसार त्यांनी जैन धर्माचा स्वीकार केला असं मानलं जातं. लक्षात घ्या. पुढचा प्रश्न, चंद्रगुप्त मौर्यानंतर मगधचा राजा कोण झाला. हा प्रश्न महत्त्वाचा आहे. याचं कारण असं की आपण चंद्रगुप्त मौर्यानंतर आपल्याला सम्राट अशोकाचं नाव येतं, परंतु या प्रश्नाचं उत्तर आहे बिंदुसार. बिंदुसार हा चंद्रगुप्त मौर्याचा मुलगा होता. चंद्रगुप्त मौर्याने राजपदाचा त्याग केला, त्यानंतर बिंदुसार हा मगधचा सम्राट झाला. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, सम्राट अशोक कधी सत्तेवर आला. तर बिंदुसारचा मुलगा होता सम्राट अशोक, तो सत्तेवर कधी आला तर इसवी सन पूर्व 273 मध्ये तो सत्तेवर आला. आता अशा पद्धतीने तुम्ही लक्षात घ्या, आपण 273 कडे आलेलो आहे 326 पासून, हे लक्षात घ्या. तर इसवी सन पूर्व 273 मध्ये सम्राट अशोक सत्तेवर आला. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, अशोकाची राज्यपाल म्हणून नेमणूक कुठे झाली होती. म्हणजे तो सम्राट होण्यापूर्वी, या ठिकाणी म्हणूनच आपण अशोक म्हणतोय, अशोकाची राज्यपाल म्हणून कुठे नेमणूक झाली होती तर त्याची नेमणूक झाली होती तक्षशिला आणि उज्जैनी येथे. आता या ठिकाणी तुम्ही नकाशात पाहू शकता की या ठिकाणी तुम्हाला दिसेल ही तक्षशिला आहे या ठिकाणी, आणि या ठिकाणी उज्जैनी आहे.
तर या ठिकाणी त्याची राज्यपाल म्हणून नेमणूक झालेली होती. तो राज्यपाल असताना तक्षशिला येथे जे बंड झालं होतं त्याने देखील ते यशस्वीरित्या मोडून काढलं होतं, हेही लक्षात असू द्या. तर बंड कुठे झालं होतं म्हटलं तर तक्षशिला या ठिकाणी झालं होतं. पुढचा प्रश्न आहे, कलिंग राज्याचा प्रदेश आजच्या कोणत्या राज्यात आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे की कलिंग देश म्हणतो आपण किंवा कलिंग प्रदेश जो आहे तो आज कोणत्या राज्यात आहे की ज्यावर सम्राट अशोकाने विजय मिळवला होता? तर तो आहे कुठे? तर ओडिशामध्ये, आजच्या ओडिशामध्ये. तर हा भाग जो आहे ओडिशाचा, तर या ठिकाणी हा प्रदेश आहे, हे लक्षात घ्या. या ठिकाणी तुम्हाला नाव दिलेलं दिसेल की कलिंग म्हणून. कलिंग युद्धानंतर अशोकाने काय निर्णय घेतला? हा प्रश्न थोडा ट्रिकी आहे, लक्षात घ्या. आपल्याला माहिती आहे की अशोकाने नंतर बौद्ध धर्माच्या प्रसाराचं कार्य अंगीकारलं होतं, अहिंसेचा मार्ग अवलंबला होता, हे आपल्याला माहीत आहे. परंतु आपल्याला प्रश्न जर विचारला की कलिंग युद्धानंतर त्याचा निर्णय काय होता, तर त्याचा निर्णय होता पुन्हा कधीही युद्ध न करण्याचा. आपल्याला उत्तर जे द्यायचं ते पाठ्यपुस्तकामध्ये जे काही नमूद केले त्या आधारावर द्यायचं आहे. मगधचं सम्राटपद प्राप्त झाल्यानंतर त्यांनी काय केलं तर कलिंगावरती स्वारी केली. कलिंग राज्याचा प्रदेश आजच्या ओडिशा राज्यात येत होता, हे तर आपण पाहिलं. सम्राट अशोकाने स्वारी केली, प्रचंड रक्तपात झाला आणि त्यांनी कलिंगवर विजय देखील मिळवला. परंतु हा विजय मिळवल्यानंतर त्यांनी पुन्हा कधीही युद्ध न करण्याचा निर्णय घेतला, हे लक्षात ठेवा. नाहीतर एखाद्यास आपण परीक्षेच्या टेन्शनमध्ये हा ड पर्याय देखील विचारात घेऊ शकतो किंवा हा पर्याय आपल्याला माहिती आहे नाही म्हणून, परंतु युद्धनीती बदलण्याचा वगैरे असं आपण उत्तर देऊ शकतो. परंतु आपल्याला उत्तर जे द्यायचं आहे ते पाठ्यपुस्तकावर आधारित द्यायचं आहे. त्यामुळे काय तर कलिंग युद्धानंतर अशोकाने कोणता निर्णय घेतला तर पुन्हा कधीही युद्ध न करण्याचा निर्णय त्याने घेतला. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. अशोकाने संदेश पोहोचवण्यासाठी म्हणजे त्याचे जे काही संदेश आहे, त्याची विचारधारा आहे ती पोहोचवण्यासाठी त्यांनी काय कोरविले? तर त्यांनी काय कोरविले? शिलालेख आणि स्तंभालेख. हा जो तुम्हाला नकाशा दिसतो आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये पण आहे, तर त्या ठिकाणी तुम्हाला अशोकाचे शिलालेख आणि अशोकाचे स्तंभलेख दिलेले आहेत आणि अशोकाचं साम्राज्य कुठपर्यंत आहे त्याचीही माहिती या ठिकाणी दिलेली आहे. तर अशोकाचे जे शिलालेख आहेत आणि स्तंभालेख आहेत, तर यावर आधारित म्हणजे या नकाशावर आधारित प्रश्न देखील आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो की नकाशा दिला जाऊ शकतो आणि त्या ठिकाणी तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की त्यामध्ये तुम्ही या ठिकाणी पाटलीपुत्र कोठे आहे ते दाखवा. त्यानंतर या ठिकाणी सांचीचा स्तूप आहे, तर ते ठिकाण कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी सोपारा आहे, या ठिकाणी सोपारा, या ठिकाणी त्याचा शिलालेख आहे. तर अशा पद्धतीची माहिती देखील परीक्षेत विचारली जाऊ शकते. तर त्यामुळे तुम्ही या नकाशाचा देखील काळजीपूर्वक अभ्यास करा. तर अशोकाचं सर्वात महत्त्वाचं जे आपल्याला साधन आहे ते आहे शिलालेख आणि स्तंभालेख. त्याने कोरवले आणि त्यावर त्यांनी त्याचे जे काही विचार होते ते मांडलेले आपल्याला दिसून येतात. वायव्येस अफगाणिस्तान, लक्षात घ्या, वायव्येस अफगाणिस्तान आणि उत्तरेस नेपाळपासून दक्षिणेस कर्नाटक आणि आंध्र प्रदेशपर्यंत, तर पूर्वेस बंगालपासून पश्चिमेस सौराष्ट्रपर्यंत सम्राट अशोकाचं साम्राज्य असं पसरलेलं होतं. म्हणजे मोठं साम्राज्य होतं अशोकाचं आणि अनेक ठिकाणी त्याचं साम्राज्य मोठं असल्यामुळे त्याच्या साम्राज्यात विविध ठिकाणी आपल्याला त्याचे शिलालेख आणि स्तंभालेख दिसून येतात. पुढचा प्रश्न आहे, अशोकाचे लेख कोणत्या लिपीत आहेत? अतिशय इम्पॉर्टंट प्रश्न आहे, परीक्षेमध्ये हा विचारला आणि इतर स्पर्धा परीक्षांमध्ये देखील विचारला जातो. तर सम्राट अशोकाने जे काही शिलालेख स्तंभालेख आहेत त्याचे, तर त्यावरचे जे काही लेख आहेत ते कोणत्या लिपीत आहेत? तर ते आहेत ब्राह्मी लिपीमध्ये, हे लक्षात घ्या. हा प्रश्न आपल्या सहज लक्षात राहील पण तो आपल्याला मार्क देऊन जाईल. तर ब्राह्मी लिपीमध्ये सम्राट अशोकाने आपले लेख किंवा शिलालेख स्तंभालेख आहेत त्यावर आपले विचारधारा वगैरे त्यांनी ब्राह्मी लिपीमध्ये लिहिलेली आहे, कोरलेली आहे, हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, अशोकाने स्वतःचा उल्लेख कसा केला आहे किंवा कोणत्या प्रकारे केला आहे? किंवा असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की सम्राट अशोकाने स्वतःला कोणतं नामाभिधान लावून घेतलं होतं किंवा त्याने स्वतःला कोणती पदवी घेतली होती. अशा प्रकारे कोणताही प्रश्न जरी आला तर त्याचं उत्तर आहे देवान पियोपियदसी. म्हणजेच काय तर देवाचा प्रियदर्शी. देवान पियोपियदसी म्हणजे काय तर देवाचा प्रियदर्शी असं होतं. सम्राट अशोकाच्या दिल्ली टोपडा या ठिकाणी एक लेख आहे बघा, त्या ठिकाणी त्यांनी काय म्हटलंय, वटवागळे, माकडे, गेंडे इत्यादीची शिकार करू नये. आपल्या पाठ्यपुस्तकात आहे ही माहिती. जंगलात वनवे लावू नयेत असे सक्त निर्बंध त्यांनी त्या ठिकाणी लिहून ठेवलेत. कुठे तर अशोकाचा दिल्ली सोपाडा या ठिकाणी जो शिलालेख आहे ना, तर त्या ठिकाणी त्यांनी या काही गोष्टी अशा नमूद केलेले आहेत, हेही लक्षात ठेवा अधिकची माहिती म्हणून. आणि याच पार्श्वभूमीवर त्यांनी स्वतःचा उल्लेख देवान पियोपियदसी असा केलेला आहे, हे लक्षात ठेवा. महत्त्वाचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न, अशोकाने महेंद्र आणि संघमित्रा ही त्याची मुलगी होती, यांना त्यांनी कुठे पाठवलं? तर त्यांना श्रीलंकेमध्ये पाठवलं. अशोकाने धर्मप्रसाराचं कार्य केलं. त्यांनी स्वतः कोणता धर्म स्वीकारला होता? पुढे बौद्ध धर्म स्वीकारला होता. त्याने पाटलीपुत्र येथे बौद्ध धर्माची कितवी परिषद आयोजित केली होती? तर 3री परिषद आयोजित केली होती, हे लक्षात घ्या. आणि
त्यांनी बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी महेंद्र आणि संघमित्रा यांना श्रीलंकेमध्ये पाठवलं होतं, हे लक्षात ठेवा. एकूण 4 परिषदा झालेल्या आहेत. आपण त्याची माहिती घेऊयात पुढच्या एका छोट्या व्हिडिओमध्ये. तर त्यांनी स्वतः बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता आणि त्यांनी पाटलीपुत्र येथे बौद्ध धर्माची 3री परिषद भरवली होती. जर असा प्रश्न आला की अशोकाच्या काळामध्ये बौद्ध धर्माची कितवी परिषद भरवण्यात आली होती, तर ती 3री परिषद भरवण्यात आली होती, हे लक्षात असू द्या. थोडी डिटेल माहिती जर तुम्हाला लक्षात घ्यायची असली तर लक्षात घ्या. 3री धर्म परिषद जी होती, बौद्ध धर्म परिषद किंवा बौद्ध महापरिषद, तर ती इसवी सन पूर्व 240 मध्ये ती परिषद मगधची जी राजधानी होती, मगधची राजधानी पाटलीपुत्र, तर त्या ठिकाणी ती परिषद आयोजित करण्यात आली होती. सम्राट अशोकाच्या कारकिर्दीत झाली हे तर आपण पाहिलं. आणि ही जी परिषद झाली 3री, तर हिचा अध्यक्ष कोण होता किंवा अध्यक्षपद कोणी भूषवलं, तर मोगलीपुत्त तिस्स यांनी याचं अध्यक्षपद भूषवलं होतं, हे तुम्ही लक्षात घ्या. तर एकूण 4 परिषदा झाल्या. तर त्यामध्ये जी 3री परिषद झाली ती सम्राट अशोकाच्या कारकिर्दीत झाली. अध्यक्ष मोगलीपुत्त तिस्स हे होते. पाटलीपुत्र मगधची राजधानी, या ठिकाणी ती परिषद झाली आणि इसवी सन पूर्व 240 मध्ये ती परिषद झाली. तर अशोक 3री बौद्ध धर्म परिषद, हे सूत्र, हे समीकरण तुम्ही लक्षात ठेवा. आणि मग बाकीच्या बौद्ध धर्म परिषदा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. आता या ठिकाणी अजून एक प्रश्न लक्षात घ्या की सम्राट अशोकाची मुले होती ही, म्हणजे महेंद्र हा मुलगा होता आणि संघमित्रा ही मुलगी होती. असाही प्रश्न विचारला जाईल की संघमित्रा ही कोणाची मुलगी होती किंवा महेंद्र हा कोणाचा मुलगा होता. तर आपल्याला माहीत असलं पाहिजे. इतकंच नाही तर महेंद्र आणि संघमित्रा हे बहीण भाऊ होते, हे आपल्याला माहीत असलं पाहिजे, हे लक्षात ठेवा. तर महेंद्र आणि संघमित्रा यांना अशोकाने बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी श्रीलंकेमध्ये पाठवलं होतं. बौद्ध धर्माच्या परिषदा एकूण 4 झाल्या. त्यापैकी 3री परिषद जी होती ती सम्राट अशोकाच्या काळामध्ये पाटलीपुत्र येथे झाली. इसवी सन पूर्व 240 मध्ये मोगलीपुत्त तिस्स हे त्या परिषदेचे अध्यक्ष होते. तर पुढचा प्रश्न पाहूयात. मौर्य साम्राज्याची राजधानी कोठे होती? हा प्रश्न आपल्याला सहज उत्तर देता येण्याजोगा आहे की पाटलीपुत्र या ठिकाणी मौर्य साम्राज्याची राजधानी होती. तर या ठिकाणी तुम्हाला झूम केल्यानंतर दिसेल की पाटलीपुत्र हे ठिकाणी या ठिकाणी आहे. तर आजच्या बिहारमध्ये हे ठिकाण आहे. पाटणा जो काही आहे आजचा बिहारची राजधानी, तर त्या परिसरामध्येच पाटलीपुत्र ही शहर असावं त्यावेळेस वसलेलं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, मौर्य साम्राज्याच्या पूर्व विभागाची राजधानी कोणती? आता या ठिकाणी मौर्य साम्राज्याचे किती विभाग होते हा प्रश्न आला. तर एकूण 4 विभाग होते. आपण पाहूयात पुढे. तर या ठिकाणी प्रश्न आहे की मौर्य साम्राज्याच्या पूर्व विभागाची राजधानी कोणती होती? तर ती होती तोशाली. ओडिशा ही राजधानी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. तोशाली ओडिशा हे ठिकाण, ओडिशामध्ये तोशाली हे जे ठिकाण आहे ती मौर्य साम्राज्याच्या पूर्व विभागाची राजधानी होती, हे लक्षात ठेवा. त्यानंतर मौर्य साम्राज्याच्या दक्षिण विभागाची राजधानी कोणती होती? तर त्याचं उत्तर आहे सुवर्णगिरी. कर्नाटकातील कनकगिरी जे ठिकाण आहे तेच काय होतं, सुवर्णगिरी म्हणून प्रसिद्ध होतं त्यावेळेस. तर तीच मौर्य साम्राज्याच्या दक्षिण भागाची राजधानी होती. तुम्हाला हे ठिकाण या ठिकाणी नकाशामध्ये दिसू शकतं. ते सुवर्णगिरी हे ठिकाण जे आहे सुवर्णगिरी, तर कर्नाटकातील कनकगिरी म्हणजेच सुवर्णगिरी हे ठिकाण मौर्य साम्राज्याच्या दक्षिण विभागाची राजधानी होती सम्राट अशोकाच्या काळामध्ये, हे लक्षात घ्या. आता या ठिकाणी हा जो आपण प्रश्न पाहिला तर त्याच्या संदर्भातली थोडीशी अधिकची माहिती घ्यायची राहिली आपली, ती पाहूया. मौर्य साम्राज्याच्या दक्षिण विभागाची राजधानी सुवर्णगिरी आपण पाहिलं. तर मूळ राजधानी जी होती ती आपण पाहिलं की पाटलीपुत्र येथे होती. राज्यकारभाराच्या सोयीसाठी त्यांनी काय केलं, तर त्यांचं जे साम्राज्य होतं तर त्याचे त्यांनी एकूण 4 विभाग केले असे, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर म्हणून. तर पूर्व विभाग जो होता तो आपण पाहिलं की तोशाली या ठिकाणी ती राजधानी होती. पश्चिम विभागाची राजधानी उज्जैनी या ठिकाणी होती, जिथं की राज्यपाल होता सुरुवातीला तो सम्राट होण्याच्या आधी अशोक. त्यानंतर दक्षिण विभागाची राजधानी आपण पाहिलं सुवर्णगिरी किंवा कनकगिरी ही होती आणि उत्तर विभागाची तक्षशिला येथे होती. आज तो भाग जो आहे तो पाकिस्तानमध्ये आहे. आणि अशोकाच्या काळामध्ये राज्यकारभारात त्याला सल्ला देण्यासाठी किंवा मौर्यांच्या काळामध्ये राज्यकारभारात राजाला सल्ला देण्यासाठी मंत्री परिषद देखील होती, हे लक्षात घ्या तुम्ही. तर माहीत असलं पाहिजे की राजाला सल्ला देण्यासाठी काय होतं, तर मंत्री परिषद होती. आणि एकूण 4 विभाग केले होते सम्राट अशोकाच्या काळामध्ये, पूर्व विभाग, पश्चिम विभाग, दक्षिण विभाग आणि उत्तर विभाग. तर पूर्व विभागाची राजधानी आपण पाहिलं तोशाली ओडिशा, पश्चिम विभागाची राजधानी उज्जैनी मध्य प्रदेशमध्ये, दक्षिण विभागाची सुवर्णगिरी किंवा आजचं कनकगिरी कर्नाटकातील, आणि उत्तर विभागाची राजधानी तक्षशिला पाकिस्तानमध्ये सध्या ती, हे लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, मौर्य काळात कोणते प्रमुख खेळ लोकप्रिय होते म्हटले, तर त्याचं उत्तर आहे कुस्तीचे खेळ आणि रथांच्या शर्यती ह्या मौर्य काळामध्ये लोकप्रिय होत्या. हा मौर्यकालीन समाज जीवनाशी
संबंधित असलेला प्रश्न आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे की मौर्य काळात बुद्धिबळाला काय नाव होतं किंवा मौर्य काळात बुद्धिबळाला कोणत्या नावाने ओळखले जात? तर त्याचं नाव आहे अष्टपद. म्हणजे बुद्धिबळालाच काय म्हटलं जायचं? अष्टपद म्हणून ओळखलं जायचं, हे लक्षात घ्या. भारताची राजमुद्रा कोणत्या स्तंभाच्या आधारे तयार करण्यात आली आहे? सम्राट अशोकाच्या कारकिर्दीला यामुळेच महत्त्व आहे की भारताची राजमुद्रा कोणत्या स्तंभाच्या आधारे तयार करण्यात आलेली आहे? तर त्याचं उत्तर आहे सारनाथ येथील अशोक स्तंभ जो आहे त्या आधारेच भारताची राजमुद्रा तयार करण्यात आलेली आहे. सारनाथ येथील जो मूळ स्तंभ आहे तर त्यावर 4 सिंह आहेत. प्रत्येक सिंहाच्या प्रतिमेखाली जी आडवी पट्टी आहे, या ठिकाणी सिंह आहेत आणि जी आडवी पट्टी आहे तर त्यावर एक चक्र आहे आणि ते चक्र आपल्याला पूर्णपणे दिसणारं एकच आहे, समोरच्या बाजूला आहे. 3 सिंह दिसतात आपल्याला आणि परंतु मागच्या बाजूचा सिंह दिसत नाही, परंतु एकूण 4 सिंह आहेत त्या ठिकाणी, हे लक्षात घ्या. 3 समोरच्या बाजूला किंवा दर्शनी बाजूला आहेत, या ठिकाणी तुम्ही चित्रात पाहू शकता. आणि चक्राच्या एका बाजूला म्हणजे हे जे चक्र आहे त्या खालच्या पट्टीवर, तर चक्राच्या एका बाजूला अश्व आहे आणि दुसऱ्या बाजूला वृषभ आहे. आता राजमुद्रेची जी बाजू आपल्याला दिसत नाही त्या बाजूवर अशाच पद्धतीने हत्ती आणि सिंह हे 2 प्राणीही आहेत. आता लक्षात घ्या की सारनाथ येथील जे अशोक स्तंभावरील हे चक्र जे आहे ना तेच आपल्या तिरंग्यावर देखील आहे, भारताच्या राष्ट्रध्वजावर देखील आहे, हे लक्षात घ्या. हे सर्व चित्र या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. तर तलाठी भरती परीक्षेमध्ये एक प्रश्न आला होता की भारताच्या राजमुद्रेवर एकूण किती प्राणी आहेत असा प्रश्न विचारला होता. त्या ठिकाणी आपल्याला उत्तर लक्षात घ्यायला पाहिजे की एकूण आपल्याला प्राण्यांची संख्या विचारली का किती प्रकारचे प्राणी आहेत हे विचारलंय, हे आपण लक्षात घेऊन उत्तर देणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न, भारतातील लेण्यांमध्ये सर्वात प्राचीन मानली जाणारी सम्राट अशोकाच्या काळात खोदलेली लेणी कोठे आहेत? म्हणजे आता या ठिकाणी 2 प्रश्न आहेत की भारतातील लेण्यांमध्ये सर्वात प्राचीन लेणी कोणती असं विचारून आपल्याला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याचंही उत्तर जे येईल तेच असणार आहे. आणि सम्राट अशोकाच्या काळात खोदलेली सर्वात प्राचीन लेणी कोठे आहेत म्हटलं तर त्याचं उत्तर आहे बराबार टेकड्या, हे आहे बिहारमध्ये, हे लक्षात घ्या. तर अशा प्रकारे आपण मौर्यकालीन भारताची माहिती MCQच्या माध्यमातून घेतली. मागील व्हिडिओला तुमचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला, याही व्हिडिओला तसाच प्रतिसाद मिळेल असं गृहीत धरतो. आणि तुम्ही या व्हिडिओला जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, लाईकची संख्या वाढली पाहिजे. त्याचबरोबर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा किंवा तुमचे काही सूचना असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा. त्याचबरोबर एक लक्षात घ्या की इंस्टाग्राम ID त्या ठिकाणी मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो, त्या ठिकाणी काही मला मेसेज आले होते, त्यानुसार जॉईन बटन आपण त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे, एक मेंबरशिपचं बटन. फक्त 59 रुपीज त्याची काहीतरी अमाऊंट आहे, जी मिनिमम अमाऊंट ठेवावी लागते यूट्यूबवर, तीच आहे. तर मुळामध्ये त्या ठिकाणी ते सुरू करण्याचा उद्देश होता की काही मित्रांनी असं म्हटलं होतं आपल्यापैकी की एका ठिकाणी आम्हाला सर्व MCQs त्या ठिकाणी सोडवता येतील, पाहता येतील. तर त्यासाठी मग आपण ते सुरू केलेलं आहे. तुम्हाला ते आवडलं तर तुम्ही ते नक्की जॉईन करा. असेही पोस्ट करतच असतो आपण MCQ विदाऊट मेंबरशिपच्या देखील, त्या सोडवत जा. त्याचबरोबर आपल्या विनायका स्टडी जे ॲप आहे त्या ॲपवर देखील आपण सायन्सची टेस्ट सिरीज आता केलेली आहे. जर वेळ मिळाला तर आपण सामाजिक शास्त्र विभागाचे देखील टेस्ट सिरीज त्या ठिकाणी करूया. त्या ठिकाणी देखील परीक्षेत विचारले जातील असेच प्रश्न आपण समाविष्ट करतो. कुठलीही रेडीमेड टेस्ट आपण मागवत नाही इतरांची, तर स्वतःच त्या तयार करतो, त्यामुळे वेळ लागतो. त्यामुळे जर वेळ मिळाला तरच आपण ती सुरू करणार आहोत. पण तत्पूर्वी यूट्यूबची मेंबरशिप तुम्ही जॉईन केली तर तुम्हाला मराठी, इंग्रजी, सामाजिक शास्त्र, ज्यांचं विज्ञान आहे त्यांना विज्ञान, त्याचबरोबर बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्रावरील प्रश्न देखील तुम्हाला त्या ठिकाणी सोडवता येतील. तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि धन्यवाद.